रवी दादा या बसा प्लीज. यांना घे ना, त्यांचं नाव सांगा ना, त्यांचं नाव. ते उभे आहेत ते पैलवान. सर्व संघ मालक मी विनंती करेल आपण देखील बसून घ्यायचे प्लीज. किंगमेकर तानाबाई प्लीज आपण खुर्चीवरती बसून घ्या. किंगमेकर तानाबाई आपण खुर्चीवर बसून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा प्रथम पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलंय आदरणीय आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. सेकंड प्राइज आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचा आभार व्यक्त करेल. आदरणीय तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज रोहित दादा कापूरकर साहेब दादा यांचं मी आभार व्यक्त करेल. चौथ्या क्रमांकाचं प्राइज आमचे सन्माननीय श्री यस ट्रेडर्स शिराळा त्यांचं मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर सर्व चषक स्पॉन्सर रवी सावंत, अनिकेत पाटील, चेतनदादा पाटील, विजय साहेब यादव यांचं मी मनापासून अधिक स्वागत करेल. वैयक्तिक चषक आदरणीय पोपटदादा नायकवडी साहेब त्यांचं मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर मालिकावीर स्पॉन्सर यशवंत हॉस्पिटल शिराळा त्यांचं मी आभार व्यक्त करेल. बॉल सौजन्य अभिजित मस्के साहेब आराचे तलाठी त्यांचं मी आभार व्यक्त करेल. यूट्यूब स्पॉन्सर आदरणीय भैया साहेब, अमीर मुलानी साहेब, अमरजी जाधव साहेब, माजी सरपंच चिंचोली विक्रम पाटील आणि पवन कोरे साहेब यांचं मी आभार व्यक्त करेल. मैदान स्पॉन्सर 32वा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मंदूर कमिटी ग्रामस्थ सह आरळा ग्रामस्थ वारणा पाटबंधार विभाग त्यांचं मी आभार व्यक्त करेल. सामनावीर स्पॉन्सर विक्रम पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचं मी आभार व्यक्त करेल. पंच स्पॉन्सर समीर मुलानी साहेब आणि एकनाथजी सुतार साहेब माऊली फर्निचर त्यांचा आभार व्यक्त करेल. मंडप स्पॉन्सर ज्योतिबा हेरिटेज शिराळा, रेणुका मंडप डेकोरेटर शिराळा त्यांचा मी आभार व्यक्त करेल. स्टंप सौजन्य श्याम नायकवडी साहेब, प्रधानमंत्री मेडिकल चरण त्यांचा मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर सायकल स्पॉन्सर 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांचा मी आभार व्यक्त करेल. समालोचक सौजन्य धामोडेचे विकास मोहिते त्यांचा आभार व्यक्त करेल. शिव स्पॉन्सर उमेश घाडगे, महादेव कदम, मिथुन मस्कर, आमचे संपूर्ण पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करेल. बॅट स्पॉन्सर स्वराज्य क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील त्यांचं मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कॅप सौजन्य संदीप पाटील, 32 शिरा असोसिएशन अध्यक्ष त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर नाश्ता सौजन्य रमेश वसंत जाधव यांचा आभार व्यक्त करेल. विशेष सहकार्य वैभव रमेश गायकवाड दादा नगरसेवक शिराळ्याचे त्यांचा आभार व्यक्त करेल. आणि माजी सरपंच मराठेवाडीचे शामराव मराठे पाणी स्पॉन्सर त्यांचा आभार व्यक्त करेल. आलेल्या सगळं आम्ही स्पॉन्सर्स मनापासून आभार व्यक्त करतो आणि लगेच बक्षीस समारंभाकडे आपण वळूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण सन्मान करूयात जे दोन्ही पंच या स्पर्धेसाठी आम्ही पाहिले. या दोन्ही पंचांची खासियत मी काल देखील सांगितली. एक अंपायर्स आहेत, त्यांनी आपण पाहिलं तर पिंपळेश्वर प्रीमियर लीग पिंपळेश्वर येथे त्यांच्या माध्यमातून शतक ठोकण्यात आलं 23 चेंडूमध्ये. असे अंपायर आहेत, एक चांगले क्रिकेटर. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल रवी चव्हाण सर आपण व्यासपीठावरती यावं. रवी चव्हाण सर यांचा आपण सन्मान करतोय. वेलकम रवी सर. मित्रांनो, अंपायर्सचा एक निर्णय चुकला तर लगेच तुम्ही नावं ठेवता, पण अंपायरचा सन्मान घेताना टाळ्या जरूर वाजवत जा भाऊ, कारण की अंपायर्स आहेत जे या स्पर्धेला. खरं मला पर्सनली अंपायरिंग खूप आवडली आणि या अंपायर्सना खऱ्या अर्थानं मीही मोठ्या स्पर्धेला नेहमी घेऊन जातो. कोयना असेल, मी म्हणेल की चिपळूणच्या स्पर्धा असतील, या स्पर्धेला खास करून रवी सरांना खास करून मी घेऊन जातो. मला माहिती आहे मोठ्या स्पर्धेला या पंचांना घेऊन गेल्यानंतर माझी डोकेदुखी कमी होते. वेल अंपायरिंग यार, अंपायर खूप छान,
खूप छान हँडल केली, संपूर्ण सिच्युएशन स्पर्धा खूप छान हँडल केली. त्याचबरोबर मी विनंती करेल मित्रांनो, दुसरे अंपायर्स आम्ही बोलवतो जे एक चांगले क्रिकेटर आहेत. म्हणजे रोहित शर्मा मला वाटतंय कॉलेजला असायचे तेव्हा हे शाळेमध्ये होते आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत खेळत जुने फोटो त्यांनी आम्हाला दाखवले, तेव्हा आम्हाला विश्वास पडला. त्या बिग क्रिकेटर वेलकम सर योगेश इंदलकर सर. या देखील सरांना सातत्याने आम्ही मुंबई खऱ्या अर्थानं CSTच्या मोठ्या स्पर्धेला सातत्याने पंचांना आम्ही घेऊन जातो नेहमी. वेलकम सर, आपलं मी स्वागत करतो. खूप छान पंच अंपायरिंग तुम्ही या स्पर्धेला केली आहे. स्पर्धा हँडल केली, सिच्युएशन हँडल केली, कुठलाही गोंधळ होऊन दिला नाही आणि स्पर्धा छान पार पाडली. आपण आपलं मी आभार व्यक्त करतो. वेल, पुढील सन्मान आम्ही घेतोय. 5 दिवस या स्पर्धेला योग्य माहिती म्हणजे समालोचकाचा पाठीचा कणा जर कोण असेल तर स्कोरर. दे आर ऑल्सो गुड क्रिकेटर. त्यांचा खेळ पाहिला, परत जाऊन त्यांना वय विचारलं, मात्र या वयामध्ये देखील लेजंड क्रिकेटर मी माझ्या बाजूला बसताना पाहिलं. हे भाग्य होतं. कोकरूडचे युवराज गमे सर यांचा सन्मान आम्ही करतो. खूप छान स्कोरिंग युवराज गमे सर, खूप छान. एक चांगले क्रिकेटर आहेत ते, ज्यांनी काळ गाजवला क्रिकेटमधून. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाची काळजी घेतली. स्पर्धेला एखाद्या स्पर्धेला जाताना सगळ्यात पहिल्यांदा तिथे साऊंड सिस्टीम कोणाचा आहे असं विचारतो, पण 32 शिराच्या कुठल्याही स्पर्धेला येताना जर अमोल गोसावीचा साऊंड सिस्टीम असेल तर 5 काय 10 दिवस स्पर्धा करा, आवाजाला जराही खरोच लागत नाही. असे DJ अमोल शिराळा, अमोल गोसावी यांचा सन्मान करतोय. अमोल भाऊ येस प्लीज. वेलकम. गॉगल त्याचा कधीच सुटत नाही त्याच्याकडून, त्याच्यामुळे तो हँडसम दिसतो. वेलकम. तुझा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेतोय. खूप छान साऊंड सिस्टीम. मी स्वतः चकित आहे, कारण की माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढी जास्त कॉमेंट्री मी पण केली आहे आणि तरीही आवाजाला जराही मी म्हणेल की इकडे तिकडे न होऊन देण्याचं सगळं श्रेय आहे ते आपण पाहिलं तर आमचे DJ अमोल. खूप छान अमोल गोसावी. जेवढा तो मी म्हणेल की कडक आहे तेवढाच आवाज पण कडक आहे त्याच्या साऊंडचा. जाऊयात ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला आणखीन चमकवलं गेलं. या स्पर्धेला 4 चांद ज्यांच्या माध्यमातून लावले. ज्या व्यासपीठावरती आपण उभे आहोत त्या व्यासपीठ आणि संपूर्ण मैदानाचा संपूर्ण नजारा ज्यांच्या माध्यमातून बदलला गेला ते माऊली मंडप बजरंग पाटील मंदूर यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. बजरंग दादा कुठे? 5 दिवस मेहनत. सकाळी 9ला सगळ्यात पहिल्यांदा मैदानात येणारा बानू सनी. खूप मेहनत घेतली आहे बजरंग दादा, खूप मेहनत. काम असं करा की काम बघताच नाव झालं पाहिजे आणि तुमचा मंडप बघताच तुमचं नाव येतं माऊली मंडपचं पुढे, कारण की हे डेकोरेशन तुम्ही जे केलंय ते खूप छान केलंय. बजरंग पाटील साहेब, माऊली मंडप खूप छान. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर माऊली मंडप मंदूरचे त्यांचा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला ड्रोन व्ह्यू आशिष दळवीनं घेतला, त्याचे आभार व्यक्त करतो. आणि एक महत्वाचा सन्मान आपण मित्राने घेतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर खास करून मुंबईवरून या स्पर्धेला YouTube वाहिनी वापरली गेली. जेव्हा थर्ड अंपायर होता तेव्हा तुम्हाला समजलं असेल क्लिअरिटी, HD क्वालिटी आणि संपूर्ण YouTube क्वालिटी का गरजेची असते. तर YouTubeचा आपण सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं तो आहे डोंबिवलीचा, पण तो आपल्याच भागातला बनत चाललाय आणि बनलाय देखील. ओम साई MTC डोंबिवली खोनी गाव अक्षय शेठ म्हात्रे 8182. वेलकम. आता तुम्ही बोलाल अक्षय शेठच्या नावापुढे 8182 का लावतो? त्याची फॉर्च्युनर असेल, त्याची मर्सडीज असेल, त्याच्या सगळ्या गाड्या असतील, त्याचे नंबर आहेत 8182 आणि त्यांच्या घरात सगळ्यांच्या फोन नंबरच्या शेवटी आहेत 8182, म्हणून अक्षय शेठ म्हात्रे 8182 डोंबिवली गाववाला. वेलकम. त्याचा सन्मान करतोय ओम सायंटी. खूप छान क्वालिटी अक्षय, खूप छान मेहनत घेतली भाऊ तू. आणि स्वतःहून 9 वाजता मैदान देऊ एवढी सगळी वायर टाकायची, या सगळ्या गोष्टी करायच्या. खूप छान. वा, खूप संस्कारी पण बनलाय तो इकडे आल्यानंतर. तेजस कॅमेरामॅन, तेजस तुझा आणि राज आमचे कॅमेरामॅन साठी फक्त टाळ्या वाजवा प्लीज. खूप छान कॅमेरा वर्क तेजस आणि राज, थँक्यू भाऊ. आणि पुढील आपण हे करतोय. पटकन घ्या, पटकन घ्या. आणि या 32 शिराळा ग्रामीण लीग साठी ज्यांनी आपल्या मधुरवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केला, अशी मधुरवाणी गोड आवाज या सगळ्यांनी आपण ऐकला
असे आपले किरण मस्कर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. दोन सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय संजय दादा रुचिका 11 संघाचे संघ ओनर आहेत, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतो. आदरणीय संजय दादा पाटील, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व रुचिका 11 चे ओनर आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल रुचिका 11 चे संघ मालक सन्मान्य विकास भाऊ कारंडे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. प्लीज एक हँडसम अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी विकास भाऊ यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. सर्जेराव खांडेकर शेठ ते उपस्थित असतील तर त्यांचाही सन्मान केला जाईल प्लीज. त्याचबरोबर मी विनंती करेल रायझिंग स्टार 3964 चरण या संघाचे संघ मालक विजय यादव मामा आणि सोमनाथ भाऊ नायकवडी साहेब आपण असाल तर आपलाही संघ मालक म्हणून सन्मान केला जातोय. रायझिंग स्टार संघाचे संघ मालक विजय यादव मामा आणि सोमनाथ भाऊ नायकवडी यांचाही संघ मालक म्हणून सन्मान केला जातोय. सर्व संघ मालकांचा आम्ही सन्मान करतोय. अध्यक्ष प्लीज आपण व्यासपीठावरती या, कारण की आपण व्यासपीठावरती आल्यानं व्यासपीठाला शोभा येईल. अध्यक्ष वेलकम. दोस्ती 11 उपवे टीम कदमवाडीचे सुनील गायकवाड, मारुती कदम, किरण पाटील त्यांचेही आभार व्यक्त करतो. श्री ते उपस्थित असतील तर आपण देखील या, आपला देखील सन्मान घेतला जाईल. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळीवाडी या टीमचे रमेश पाटील आणि महेश पाटील यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. एक असा संघ मालक जो प्रत्येक खेळाडूला असं वाटत असेल की असा संघ मालक आम्हाला हवाय. रॉयल संघ मालक विवे स्पोर्ट्स तडवळे टीम विनोद पाटील, विशाल कदम, सचिन पाटील आपण उपस्थित असाल तर आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. प्लीज आपण या. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे संघाचे अरुणदादा मोहिते साहेब आपण असाल तर आपण देखील व्यासपीठावरती या. SD लायन्स सिरसटवाडी संघाचे संतोष भाऊ शिरसाट, कुलेश भाऊ तरे आपण उपस्थित असाल तर आपणही या, आपला आभार व्यक्त करतो. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे संघ मालक सचिन मस्के पाटील, सचिन साप्ते आणि रामराव पाटील आपण या प्लीज. सचिनजी मस्के पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाचे एक अष्टपैलू लेजंड खेळाडू त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या संघाचे शंकरदादा मोहिते साहेब आपण असाल तर आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. NV स्पोर्ट्स बेऊर संघाचे हर्षवर्धन पाटील, प्रवीण पाटील, हर्षवर्धन पाटील साहेब, प्रवीण पाटील आपण या. सचिन गायकवाड साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करतो. आदरणीय सचिन गायकवाड साहेब आधारस्तंभ, खऱ्या अर्थानं मी म्हणेल की या असोसिएशनच्या पाठीशी उभं असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सचिन दादा यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. NV संघाचे NV स्पोर्ट्स बेऊर संघाचे हर्षवर्धन पाटील यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये अध्यक्षांच्या शुभ हस्ते केला जातोय. संदेश दादा शैलेश भाऊ स्पोर्ट्स पाडळी टीमचे जयदीप पाटील, विकास खोत, राहुल पाटील आपण असाल तर आपणही या, आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. क्रांतीभूमी प्लीज या. संघ मालक या, जे संघ मालक नाही आपण सगळे आहात पार्टनर्स, आपण सगळे या. तुमच्या सगळ्यांमुळे संघ आहे भाऊ, आपण सगळे या. संदेश दादा शैलेश भाऊ स्पोर्ट्स पाडळी टीमचे विकास खोट, राहुल पाटील, जयदीप पाटील या संघ मालकांचा सन्मान आम्ही घेतोय. थँक्यू सो मच, मनापासून आभार.
क्रांतीभूमी बिळाशी टीमचे रामभाऊ यमगर साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आपण असाल तर आपण या. निनाय स्पोर्ट्स कोकरूड टीमचे अनिकेत दादा देशमुख, डॉक्टर प्रशांत ठोंबरे साहेब आपण असाल तर आपणही या. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट ज्या व्यक्तीच्या माध्यमातून देण्यात आले ते बिल्डर विक्रमदादा पाटील. वेलकम विक्रमदादा. आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. एक रॉयल पर्सनॅलिटी आणि एक डायनामिक पर्सनॅलिटी विक्रमदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच देण्यात आली आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो. येस, थँक्यू सो मच. आपलं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो. क्रांतीभूमी बिळाशी टीमचे मालक, निनाय स्पोर्ट्स कोकरूड टीमचे अनिकेत दादा देशमुख, प्रशांतजी ठोंबरे, डॉक्टर RR लायन जांभेवाडी टीमचे रोहित यादव, राहुल देवकर साहेब आपण असाल तर आपण या. MV टायगरचे विशाल भाऊ नायकवडी आणि महेश भाऊ चोरमारे साहेब आपण असाल तर आपण या. आपण उपस्थित असाल तर प्लीज या. मी पोपट नायकवडी साहेब विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. ज्यांच्या माध्यमातून वैयक्तिक चषक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलंय, आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर स्पॉन्सर ट्रॉफीचे मुंबई पोलीस रवी सावंत सर आपण देखील व्यासपीठावरती या. चेतन पाटील, अनिकेत पाटील, विजय यादव हे ट्रॉफी स्पॉन्सर. रविदादा मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये ट्रॉफी स्पॉन्सर यासाठी केला जातोय. वेलकम रवी दादा. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. एक संघ नाही नागभूमी स्पोर्ट नाही घ्या. आता एक महत्वाचा सन्मान आम्ही घेतोय. आदरणीय प्रमुख सल्लागार आदरणीय अमीर मुलानी साहेब, भैया साहेब आपल्या शुभ हस्ते एक प्रमुख सन्मान आम्ही करतोय. व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समिती शिराळा माजी सभापती आदरणीय सन्माननीय हनुमंतजी पाटील साहेब बापू यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना एकत्र यावं, क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा धर्म जपावा आणि क्रिकेटच्या माध्यमातून गावकरी एकत्र येतो या प्रामाणिक आपुलकीनं ज्यांनी आपण पाहिलं तर क्रिकेटला चांगली साथ दिली आहे. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनला ज्यांनी चांगला आशीर्वाद दिलाय, सन्माननीय आदरणीय हनुमंत पाटील बापू साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपलं प्रेम आपली आपुलकी आमच्या पाठीशी अशीच नेहमी राहो. आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. सर्व संघ मालकांचे सन्मान करत असताना एक सन्मान इथे राहिलाय आणि अर्थात तो लास्टला ठेवला गेलाय. अर्थातच ज्या संघ मालकाने या पहिल्या क्रिस्टल ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय ते नागभूमी शिराळा संघाचे प्रतीक दादा पाटील यांचा देखील सन्मान आम्ही करत आहोत. संघ मालक म्हणून आता आम्ही सन्मान करत आहोत. प्रत्येकाची इच्छा होती प्रतीक दादाला या मॅच साठी खऱ्या अर्थाने गिफ्ट द्यायचं होतं प्रत्येकाला, ज्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल प्रत्येकाला बघायची होती आणि ती दिसून आली. थँक्यू सो मच. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. सर्वात पहिल्यांदा मान्यवरांना विनंती करेल आपण प्लीज बसून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा उदयमुख खेळाडू हा किताब देण्यासाठी आदरणीय पवन कोरे साहेब मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. येस, उदयमुख खेळाडू. तर जाऊयात उदयमुख खेळाडू रायझिंग स्टार चरण या टीमचा विक्रम दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही उदयमुख खेळाडू देतो. प्लीज आपण स्टेजवर या दादा.
उदयमुख खेळाडू. उदयमुख खेळाडूसाठी जाऊयात. शूज रायझिंग स्टार या टीमचा श्री तेज भोसले, उदयमुख खेळाडू. वेल प्लेड श्री तेज. वेल प्लेड. रायझिंग स्टार आणि टीमचंही नाव त्याच्या रायझिंग स्टार आहे. थँक्यू. लेजंड खेळाडू आदरणीय पोपटजी नायकवडी साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय. आदरणीय पोपट नायकवडी साहेब, लेजंड खेळाडू. कुठे आहेत अर्जुन पाटील? आहेत कुठे? दाखवा. ओके, या दादा. आदरणीय पोपट नायकवडी साहेब यांच्या शुभ हस्ते देतो लेजंड खेळाडू ऑफ दी टुर्नामेंट. जाऊया आता विजय यादव मामा, लेजंड प्लेयर. येस, फिरकीचा जादूगर शूज दिले जातात. लेजंड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. विजय यादव मामा. वेल, थँक्यू. जाऊयात बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट. बाबासाहेब पाटील साहेब सचिव, आपले शुभ हस्ते आम्ही देतोय. बाबा दादा, बाबासाहेब पाटील, येस दादा या, आपले शुभ हस्ते आम्ही देत आहोत. मागे मस्त मीटिंग चालू आहे भाऊ, बक्षीस समारंभ. येस, थँक्यू भाऊ. येस बाबा, आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय. बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच द यंग खेळाडू, एक युवा टॅलेंट, 20 ते 25 वर्षाच्या तरुणांना लाजवेल असा विजय तोरबोले. वेलकम द यंग खेळाडू, अभी तो हम जवान है. वा यार विजय दादा. आणि मला वाटतं स्पर्धेला सुरुवात होत असताना गेली 15 ते 20 दिवस, एक महिना अगदी फिटनेस साठी ते कंटिन्यू ग्राउंड मध्ये रनिंग करत होते, आपल्या होम ग्राउंड वरती फिटनेस साठी. आणि ही खऱ्या अर्थानं फिटनेस हवा. खूप छान. शूज कोणालाही देऊ नका. बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट, विद्यमान अध्यक्ष 32रा आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आधारस्तंभ बबलू दादा, संस्थापक मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. संदीप पाटील, बबलू दादा, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन विद्यमान संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष 32 शिराळा, आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय. बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट. कॅप्टन कसा असावा? कॅप्टन शांत असावा, मॅच हारली तरी मैदानामध्ये उभा राहणारा असावा, कॅप्टन नेहमी टीमला एकत्र करणारा असावा आणि कॅप्टन पंचांच्या निर्णयाचा मान ठेवणारा असावा, त्याला बोलतात बेस्ट कॅप्टन. आणि माझा आवडता कॅप्टन तो आहे. मी आवाज द्याल त्या माझ्या आवडत्या खेळाडूला, ज्यानं आज आपल्या स्वभावानं माझं मन जिंकलं, सनी चरापले. वेलकम भाऊ. चला, लय भारी खेळाडू यार सनी. असा खेळाडू प्रत्येक टीम मध्ये कॅप्टन असावा. काही नाही टेंशन अजिबात. हार जीत ये तो समय समर की बात है भाई, एक तो जीत मिलेगी वरना शिक मिलेगी. पण आपल्या स्वभावामुळे बरेच खेळाडू ओळखले जातात. नाव मोठं लवकर होतं, पण नाव खराब तेवढ्याच लवकर होतं. मात्र काही खेळाडू आपल्या स्वभावामुळे ओळखले जातात आणि येणाऱ्या काळात सनी तो खेळाडू आहे जो आपल्या स्वभावामुळे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखला जाईल. थँक्यू सो मच. वा सनी चरापले, तुझा स्वभाव असाच ठेव भाऊ, कारण की आज केतन म्हात्रे पण स्वभावामुळेच ओळखला जातो. इथं खूप मोठे प्लेयर आहेत पण त्यांची नावं पुढे घेत नाहीत. केतन म्हात्रे प्रत्येकाला आवडतो कारण की त्याचा स्वभाव असाच आहे. तो पंचांना पण दादा दादा म्हणून बोलत असतो. सनी चरापले. वेल, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देऊयात. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल आदरणीय संजय दादा पाटील साहेब, आपले शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. ये शूज आहेत मॅन ऑफ द मॅचला. तर 3 विकेट घेणारा माझा आवडता छोटा तीर, वार करे गंभीर, छोटा पॅकेज मोठा धमाका म्हणजे कोण? राहुल नांगरे. वेलकम. छोटा तीर, वार करे गंभीर. छा गया गुरु. शूज 3 विकेट.
वा, आपण शूज विकत घेणं म्हणजे 4,000चा पण विकत घेऊ शकतो, पण शूज तुम्हाला मॅचमध्ये भेटणं त्याची व्हॅल्यू खूप असते भाऊ. सेमीफायनल क्रमांक 2चा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल मुंबई पोलीस सचिन मस्के पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 मॅन ऑफ द मॅच. येस, सेमीफायनल क्रमांक 2 मॅन ऑफ द मॅच आदरणीय सचिन मस्के पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण शूज देणार आहोत. विनंती करेल, वेलकम सौरभ शिंदे, वेलकम. सेकंड सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच, वेलकम सौरभ शिंदे. खूप छान खेळाडू आहे सौरभ शिंदे आणि खूप घातक खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे सौरभ. वा, थर्ड आणि फोर्थ मॅच फायनल मॅचचा, तिसऱ्या आणि चौथ्या मॅचसाठी प्राइजसाठी जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी विजय यादव मामा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते देतोय. विजय दादा, मॅन ऑफ द मॅच थर्ड मनोज पाटील, थर्ड मॅचचा. येस, मनोज पाटील आहेत का? आहेत मनोज दादा, या या या. वेलकम मनोज दादा. असू दे, चष्मा छान दिसतोय, नाही लोकांचं ऐकायचं. वेलकम. वेल 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 प्लेड. देऊयात फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सर्वा कुटुंब प्रमुख प्रतीक दादा पाटील आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. तो आहे मॅन ऑफ द मॅच सचिन माने. वेलकम. सचिन माने साठी हे मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. वेल प्लेड. पहिल्या मॅच पासून त्यांनी आपल्या संघासाठी मॅच खेचून आणली. जाऊयात आपण प्रत्येक विनिंग टीम मधील बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला सायकल्स देतोय. तर चौथ्या क्रमांकाचं प्राइज अर्थातच रायझिंग स्टार चरण संघाकडे आलेलं आहे, फोर्थ प्राइज, आणि त्या संघामध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला आपण सायकल देणार आहोत. तर हे देण्यासाठी मी विनंती करेल प्रमोद दादा पाटील साहेब उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष सोमनाथ नायकवडी साहेब, विनंती करेल आपण दोघांनी या प्लीज. प्रमोद दादा पाटील उपाध्यक्ष आपण या. सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ भाऊ नायकवडी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, माफ करा, बेस्ट बॅट्समन ऑफ द फोर्थ प्राइज विनिंग टीम, अर्थातच रवी सावंत. वेलकम रवी सावंत. कुठे आहेत रवी दादा? येस, वेलकम. सीट वाढणार त्याची, नाही तर एक्स्ट्रा पाईप लावून घेऊ शकता तुम्ही. सायकल इज गुड फॉर हेल्थ. ही सायकल डेडिकेट करतोय श्रीतेज भाऊ. ये भाऊ श्रीतेज, वा, मन मोठं पाहिजे. तुम्ही खेळाडू किती मोठे आहात यापेक्षा तुमच्याकडे मन किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. श्रीतेज ये भाऊ यार, वा भाई. रवी सर खरं आहे तर खूप छान डिसिजन आहे हा आपल्या, कारण की सीतेजकडे ही सायकल गेल्याने त्याच्या खेळामध्ये आणखीन त्याला आत्मविश्वास येईल, त्याचा खेळ आणखीन पुढे जाईल. ये वाही डेडिकेट केली आहे, थँक्यू. आता बेस्ट बॉलर ऑफ फोर्थ प्राइज विनिंग टीम म्हणजे चौथ्या विजेता संघाचा बेस्ट बॉलरला आम्ही बोलवतोय. 10 विकेट घेणारा बेस्ट बॉलर चौथ्या विजयी संघातला रायझिंग स्टार या टीम मधला अमित पाटील. वेलकम अमित पाटील. आहे का अमित पाटील? आहे आहे अमित दादा प्रसिद्धी प्रमुख, वेलकम.
उपाध्यक्ष आपण जॉईन व्हा प्लीज दोघेही. अमित दादा देखील डेडिकेट करतायत. संदीप पाटील मास्टर माइंड कुठे आहे? संदीप पाटील त्यांना ही सायकल डेडिकेट केली आहे. संदीप दादा पाटील मास्टर माइंड. बबलू दादाला अरे अमितच्या गोलंदाजीवरती बबलू दादा उगाच विकेट किपर नसतो भाऊ. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. ही चौथ्या विनिंग टीम मध्ये आपण बेस्ट बॉलर साठी खऱ्या अर्थाने प्राइज देतो. 10 विकेट घेणारा अमित पाटील. वेल प्लेड अमित दादा वेल प्लेड. ही डेडिकेट केले बबलू दादाला. थँक्यू. तर जाऊयात तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आणि तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज जिंकला रुचिका 11. रुचिका 11 करंगली टीम विजयी राहिला आणि या टीम मध्ये आता बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आपण देणार आहोत. मी विनंती करेल बेस्ट बॅट्समन देण्यासाठी अनिरुद्ध माने प्रमुख सल्लागार आपल्या शुभ हस्ते देतोय. न कलर चॉईस नाही भाऊ. या विजय माने अनिरुद्ध माने या बेस्ट बॅट्समन रुचिका 11 करंगली या टीमचा सुनील पाटील नाना बेस्ट बॅट्समन. वेलकम सुनील पाटील नाना. दुसरा खेळाडू आला तरी चालेल. संकेत दादा ये. अरे ये या तसंच या बॅट असू देत. सोमवार ते शुक्रवार खांद्यावरती कामाची बॅग असते पण शनिवार रविवार तीच बॅट असते. असे क्रिकेट वेडे होतो आम्ही. वेलकम. बेस्ट बॅट्समन आपण देतोय तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज जिंकणाऱ्या रुचिका 11 या टीमला सुनील पाटील नाना यांना. तर देऊयात रुचिका 11 या टीम मध्ये बेस्ट बॉलर आता देऊयात विजय माने प्रमुख सल्लागार आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. विजय माने प्रमुख सल्लागार आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. येस विजय दादा. बेस्ट बॉलर अमर मराठे. वेलकम अमर दादा. बेस्ट बॉलर रुचिका 11 करंगली टीमचा बेस्ट बॉलर अमर मराठे. वेल फाईट. धर्मवीर चषक मध्ये मुंबईतल्या सर्वात मोठ्या ग्रामीण स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब मिळवला आणि नवी मुंबईतला तो धर्मवीर चषक म्हणजे कुंभमेळा क्रिकेटचा ओळखला जातो. त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं 32 शिऱ्याचं नाव अगदी मी म्हणेल की शिखरापर्यंत पोहोचवलं. तर रनरअप टीम सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळीवाडी या टीमचा बेस्ट बॅट्समन आम्ही देत आहोत विठ्ठल मिरुके साहेब. नियोजन प्रमुख आपल्या शुभ हस्ते विठ्ठल दादा. बेस्ट बॅट्समन आम्ही देत आहोत. येस विठ्ठल दादा या. सिद्धेश्वर स्पोर्ट्स बेस्ट बॅट्समन राहुल पावले. वेलकम राहुल. येस वेलकम राहुल पावले. येस वेलकम. या 13 सायकली होत्या फक्त 8 आहेत. सायकलची संकल्पना सोमनाथ भाऊ नायकवडी साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सोमनाथ भाऊ पुढच्या
अर्जुन कांबळे सर खजिनदार विनंती करेल पुढचा बेस्ट बॉलर सिद्धेश्वर स्पोर्ट्सचा आपल्या शुभ हस्ते देतोय अर्जुन कांबळे सर. बेस्ट बॉलर सिद्धेश्वर स्पोर्ट्स या संघाचा राहुल नांगरे. वेलकम वन्स अगेन. वा, शूज सायकल दोन्ही किताब आता त्याच्या खात्यामध्ये आले आहेत. राहुल नांगरे वेलकम. आता कंटिन्यू सायकल चालवायची भाऊ तू. विनर टीम मध्ये देऊयात नागभूमी स्पोर्ट्स शिराळा या संघामध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आदरणीय अमीर मुलानी साहेब आपल्या शुभ हस्ते. आदरणीय अमीर मुलानी भैया साहेब आपल्या शुभ हस्ते देतो. बेस्ट बॅट्समन विनर टीम नागभूमी स्पोर्ट्स या संघाचा सचिन माने. वेलकम. विनर टीम मध्ये आपण देतो बेस्ट बॅट्समन सचिन माने. त्याचबरोबर बेस्ट बॉलर आता देऊयात आदरणीय हेमंत जाधव साहेब प्रमुख सल्लागार आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर दिला जाईल. हेमंत जाधव साहेब बेस्ट बॉलर विनिंग टीम मध्ये आपल्या शुभ हस्ते. हेमंत जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर दिला जाईल. बॉलर सुहास खोत. वेलकम सुहास दादा. द बेस्ट स्पेसर बॉलर, वेगवान गोलंदाज, अनुभवी आणि ज्याचे फॅन फॉलोवर खूप आहेत कारण की मी ते जवळून पाहिलेत. बेस्ट बॉलर थँक्यू सो मच. सायकलचं शोरूम आता संपलं, खाली झालंय. आत्ताच 4 व्हीलर घेतले 10 लाखाची नवीन. सायकल आता जाईल डेडिकेट किंवा घरी. मालकाला गरज आहे सायकलची, नक्की दे. एक महत्वाचा सन्मान घेतोय ज्या व्यक्तीच्या माध्यमातून बॅनर्स संपूर्ण डिझाईन संपूर्ण ग्राफिक डिझाईन ज्या व्यक्तीच्या माध्यमातून करण्यात आले आहे ते सन्माननीय आदरणीय अर्जुन पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही घेतो. अर्जुन दादा प्लीज. असोसिएशनला खूप मोठी मदत भाऊ तुझ्याकडून होते आणि असोसिएशनला ग्राफिक डिझायनिंग असेल. मी भैया साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करू इच्छितोय. वेल यार, असं खऱ्या अर्थानं साथ हवी, असोसिएशनच्या पाठीशी हात हवा आणि ही खूप छान मदत तुझ्या माध्यमातून केली जाते. खूप थँक्यू. जाऊयात बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी आदरणीय गायकवाड फौजी साहेब पोलीस साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर देतोय. अजित गायकवाड साहेब फौजी विनंती करेल प्लीज. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट वेलकम सुहास चव्हाण. वेलकम सुहास. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एक चीता चपळ चीता या स्पर्धेचा सुहास चव्हाण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. रुचिका 11 टीमचा. वेल फाईट यार, वेल प्लेड यार. वाह. जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय राहुल पाटील साहेब पोलीस साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर बोलूयात आदरणीय सचिनजी मस्के साहेब आपले शुभ हस्ते आम्ही हा किताब देतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रायझिंग स्टार या टीमचा 9 विकेट घेऊन अमित पाटील. वेलकम.
बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अमित पाटील रायझिंग स्टार या टीमचा 9 विकेट घेऊन जो आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर राहतोय. तर देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. प्राइज घेऊन कोणीही जाऊ नका, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवायला थांबा. लक्षात घ्या, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सचिन गायकवाड साहेब आपल्या शुभस्य प्राइज दिलं जाईल. आदरणीय सचिन गायकवाड साहेब. येस, बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे 32 शिराळ स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केले गेले आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 108 धावा ठोकणारा नागभूमी स्पोर्ट्स या संघाचा सौरभ शिंदे. बेस्ट बॅट्समन, वेलकम. थँक यू सो मच. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये 140 धावा ठोकणारा 7 विकेट घेणारा, मी विनंती करेल हे प्राइज देण्यासाठी माजी चिंचोली सरपंच अमर जाधव साहेब आपण या प्लीज आपल्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द सिरीज 140 धावा 7 विकेट घेणारा कोण? सुशांत कोण? मलाही वाटलं होतं सनीच आहे, पण सनीच्या धावा थोड्याशा कमी आहेत. ऐका तर, ज्याच्या धावा 140 आहेत, ज्याचे विकेट 7 आहेत, तो अर्थातच सनी चरापले. मॅन ऑफ द सिरीज 140 धावा 7 विकेट सनी चरापले, वेलकम. जेवढा कॅप्टन कूल आहे तेवढा खेळ त्याचा घातक आहे, आणि असे शांतच खेळाडू शांतीत क्रांती करतात, हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. वेल यार सनी, वेल, कॉंग्रॅच्युलेशन. टीव्ही सनी असाच थांब, 2 मिनिटं असाच थांबा तुम्ही पण. टीव्ही वरती सगळ्यात पहिल्यांदा काय मॅच, गौतमी पाटीलचं छान गाणं, बैलगाडा शर्यत, काय बघणार टीव्ही वरती? नक्कीच मॅच बघणार. कोणती मॅच? 32 शिराळ प्रीमियर लीग आजची फायनल 100% बघणार. येस, थँक्यू ब्रो. आदरणीय ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे अनिकेत पाटील दादा यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. आदरणीय अनिकेत पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. स्वराज्य कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय अनिकेत घोडे पाटील साहेब जे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत त्यांचा सन्मान करतोय. दादा, तुमचं प्रेम, तुमचं आपुलकीची थाप आमच्या पाठीशी अशीच राहो ही प्रार्थना करतो, आणि वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात यासाठी आपला आभार व्यक्त करतो. जाऊयात 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं. लक्षात घ्या, टीम प्राइज घेऊन जाऊ नका. पहिला, दुसरा, तिसरा सगळे संघ प्राइज घेऊन जातात, आणि पहिल्या क्रमांकाच्या प्राइजला टाळ्या वाजवाय कोण थांबत नाही, म्हणून प्राइज घेऊन कोणीही जाऊ नका. देऊयात 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं क्रिस्टल ट्रॉफी, अर्थातच रायझिंग स्टार चरण टीम. वेलकम. रायझिंग स्टार चरण टीमच्या खात्यामध्ये राहते या स्पर्धेची 4थ्या क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी. विजय यादव मामा आणि सोमनाथ भाऊ नायकवडी साहेब यांच्या मालकीची ती टीम आहे. वेलकम. या संपूर्ण टीम या 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं. वाह. 4th prize of the tournament, Rising Star चरण 3964, विजय यादव मामा, सोमनाथ भाऊ नायकोडी साहेब. चौथ्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला दिलं श्रीयस ट्रेडर्स शिराळा यांच्या माध्यमातून, त्यांचा आभार व्यक्त करतो.
आता देऊया आता थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज जे स्पॉन्सर केलं मातोश्री सप्लाय रेट्रे बुद्रुक रोहित कापूरकर साहेब दादा यांनी ते स्पॉन्सर केलं. मी विनंती करेल थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट रुचिका 11 करोंगली टीम. रुचिका 11 चे संघ मालक सर्जेराव खांडेकर शेठ, संजयदादा पाटील साहेब आणि विकास भाऊ कारंडे शेठ या संघाचे संघ होणार आहेत. रुचिका 11 थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. एक सन्मान आम्ही भैयासाहेब आपल्या शुभ हस्ते करतोय. प्रमुख सल्लागार म्हणून प्रकाश नांगरे साहेब यांची निवड झाली आहे. प्रमुख सल्लागार संजय दादा आपल्या शुभ हस्ते पोलाद तात्या साहेब यांची निवड झाली आहे. वेलकम दादा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रमुख सल्लागार म्हणून आपल्या हातून 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची चांगली सेवा होऊ देत हीच प्रार्थना, हीच अपेक्षा. थँक्यू. टीम जाऊ नका, टीम जाऊ नका. येस, थांबा टाळ्या वाजवण्यासाठी. लास्ट टीम कोणी जाऊ नका, लक्षात घ्या अजून प्राइज झालं नाहीयेत. संघ बसून राहा. आदरणीय भैयासाहेब अमीर बाबू काय बोलाले या स्पर्धेबद्दल, आता कसं वाटतंय आणि स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. सर्व क्रिकेटर्स जे 32 ग्रामीण असोसिएशन मुंबई आणि आपल्या शिराळे तालुक्यातील सर्वच प्लेयर्सना एक शुभेच्छा देतो की एवढी चांगली स्पर्धा 16 टीम्समध्ये आपण घेतली आहे आणि सर्वांनी साथ दिली. त्याचबरोबर ज्यांनी इथं कष्ट घेतलं या स्पर्धेसाठी, मी स्पेशली नाव घेईन विठ्ठल मिरुके यांचं. इथं खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि इथून मागं जे आम्हाला काम लागत होतं ते कामाचा पदभार सोमनाथजी नायकोडी, त्याचबरोबर आपले विजय मामा आणि त्यानंतर अमित यांनी सर्वांनी, ज्यावेळेस अध्यक्ष साहेब आपले आजारी असताना हे सर्व आपल्या खांद्यावर घेऊन इतक्या चांगल्या पद्धतीची स्पर्धा केली. यामध्ये सर्व खेळाडूंना संधी मिळाली. 13 खेळाडू घेतले होते आणि ज्या खेळाडूंना कदाचित संधी मिळाली नसेल तर त्यांना पुन्हा स्पर्धेमध्ये संधी मिळेल. प्रयत्न करत राहा, यश मिळत राहील. थँक्यू. खरंच धन्यवाद विठ्ठलजी मिरुके साहेब. सॅल्यूट यार, तुमच्या कार्यासाठी खूप छान काम तुम्ही केलं. एकदा जोरदार टाळ्या विठ्ठल मिरुके साहेब यांच्यासाठी होऊ द्यात. टीम यार आदरणीय पोपट नायकोडी साहेब आपण देखील या प्लीज. पोपटजी नायकोडी साहेब. टीम बक्षीस समारंभ झाला नाहीये. रुचिका 11 टीम प्लीज थांबा. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं प्राइज मिळवणारा रमेश पाटील महेश पाटील यांच्या मालकीचा संघ श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळीवाडी टीम. वेलकम सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघ. आदरणीय पोपटजी नायकोडी साहेब आपल्या शुभ हस्ते सेकंड प्राइज आम्ही देतोय. या टीम या लगेच या, झालं एकदाच या. आज मुंबईला पण बऱ्याच लोकांना जायचंय. या आम्ही पण आहोत तुमच्या सोबत. हा इथे थांबला तरी चालेल. एक कॅप्टन वरती या प्लीज. बाबा आपण वरती या. बाबा संघ मालक आपण वरती या प्लीज. संघ मालक प्लीज. येस येस. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. खूप छान खेळलात, हारला नाही, थोडस कमी पडलात. सांगितलं तरी असे संघ आहेत. हा एकटा बसलाय. थँक्यू सो मच. सिद्धेश्वर स्पोर्ट्स तुम्ही इथेच थांबा, इथेच पुढे थांबा. फक्त फर्स्ट, कारण की होतं काय, पहिल्या क्रमांकाच्या प्राइज साठी कोणीच टाळ्या वाजवायला थांबत नाही.
येस तुम्ही थांबा प्लीज, आवडलं तर आवाज देऊयात. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या संघाचा निर्धार होता की प्रतीक दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघायची होती. प्रतीक दादाचा आत्मविश्वास, आता स्माइल देखील बघितली आणि संघ मालकासाठी ट्रॉफी जिंकली या संघानं. अर्थातच नागभूमी शिराळा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय. मी विनंती करेल आदरणीय हनुमंतरावजी पाटील साहेब बापू आपल्या शुभ हस्ते आणि इतर संपूर्ण मान्यवर आदरणीय माजी सभापती 32 शिराळा तालुक्याचे हनुमंतजी पाटील साहेब बापू यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर चॅम्पियन 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा ठरतोय नागभूमी शिराळा संघ. प्रतीकदादा पाटील यांच्या मालकीची टीम. वेल प्लेड चॅम्पियन, खूप छान. चॅम्पियन 2025 चा नाम याद रखना. नागभूमी शिराळा टीम नाम याद रखना. 4थ्या वर्षाचा चॅम्पियन ठरतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात. वेल फाईट, चांगलं, जय, वाह, थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार. आजचा सोहळा इथे संपन्न झाला. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. प्रतीक साठे आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद आणि जाऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट, रामकृष्ण हरी. धन्यवाद.